स्थळ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रेगे यांचं क्लिनिक. साधारण काय करते ती? म्हणजे समोर आल्यावरती नक्की काय करते? काही बोलते की नुसतीच हसते? डॉक्टर रेगे विचारत होते. ती अंगाला येऊन खेळते, वासनांद नजरेने बघत राहते, हसत असते कायम. राज म्हणाला. डॉक्टर रेगेंनी डायरीत तो जे जे सांगत होता ते लिहून घ्यायला सुरुवात केली. बरं, आता मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं द्या मला. कधी लहानपणी कोणत्या स्त्रीने तुम्हाला त्या पद्धतीने स्पर्श केला होता आणि त्यानंतर तुम्ही घाबरलात? कदाचित कुठं त्या गोष्टीची वाच्यता केली नाहीत, असं कधी काही घडलं होतं? नाही, कधीच नाही. राज म्हणाला. तुमचं पुरुषांच्याकडं किती आकर्षण आहे? डॉक्टरने विचारलं. नाही, तसंही काही नाही, पण या प्रश्नांचा अर्थ काय आणि काय संबंध? राज म्हणाला. आहे बघा, तुमची लाईफ हिस्ट्री आपण डिस्कस केली. आजवर कधी कोणतं रिलेशन नव्हतं तुमचं, कायम सिंगल होतात. मग लग्न झालं आणि हनीमूनपासून हे सगळं सुरू झालं. कोणता तरी ट्रॉमा आहे जो तुमच्या अंतर्मनात घर करून होता, जो आता बाहेर येतोय. त्याचमुळे स्त्री आणि स्त्रीचा स्पर्श याबद्दल मनात एक घृणा बसलेली आहे असं दिसतंय. आणि त्यातूनच हे असे भास तुम्हाला होत आहेत. हे माझं प्राथमिक अवलोकन आहे. डॉक्टर, तसं काही नाहीये. मी जे सांगतोय ती गोष्ट म्हणजे माझ्या मनाचे भास नक्कीच नाहीत. माझ्या शरीरावर जे पांढरे डाग उमटलेत त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? राज म्हणाला. मगाशी आपण बोलत होतो त्यावेळी तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला स्किनचे काही प्रॉब्लेम आधी पण झाले होते. ते प्रॉब्लेम वेगळे होते डॉक्टर. त्यात इतकं सिरियस असं काही नव्हतं. माझी स्किन ड्राय पडायची, बस एवढंच होतं, बाकी काहीही नव्हतं. त्यासाठी मी ट्रीटमेंट घेत होतो आणि ती ट्रीटमेंट संपवून देखील आता 5 वर्ष उलटून गेली. त्या 5 वर्षात मला काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. माझी स्किन आता एकदम नीट आहे. राज म्हणाला. आणि हे जे काही झाले ते अगदी काही दिवसांमध्ये झाले, 2 ते 3 दिवस पण गेले नसतील. राज म्हणाला. बरं, एक काम करू आपण. तुम्हाला अँटी ॲक्झिटी टॅबलेट सुरू करू. तुम्हाला व्यवस्थित झोप लागेल. एकदा तुमची झोप व्यवस्थित झाली की मग हे सगळे भास आणि हे सगळे अनुभव यायचे कमी कमी होतील. डॉक्टरांनी टॅबलेट लिहून दिल्या. राज आणि आर्या आता क्लिनिकमधून निघाले. वाटेत एक सिग्नल लागला. गाडी सिग्नलवर थांबली होती. सिग्नल मोठा होता. ट्रॅफिक जाम झालेलं होतं. अचानक त्याच्या काचेवर बाहेरून कोणीतरी नॉक केलं. त्याने बाजूला बघितलं. एक म्हातारी बाई होती जी गजरे विकत होती. ती अंध होती. त्याने काच उघडली नाही आणि लक्ष पुन्हा एकदा समोर घेतलं. तिने परत एकदा दारावर नॉक केलं. राजला आता लक्षात आलं होतं की ती बाई अंध आहे. तिची थोडी तरी मदत करावी या भावनेने त्याने काच खाली घेतली. काच खाली करत त्याने 100ची नोट तिच्या हातात दिली. तिच्या हाताचा त्याच्या हाताला स्पर्श झाला. धन्यवाद. 4 देऊ? हो द्या. म्हातारीने त्याला 4 गजरे दिले आणि राहिलेले पैसेही ती त्याला परत देऊ लागली. आणि परत एकदा त्याचा हात तिच्या हाताला लागला आणि आता मात्र त्या बाईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तिने त्याचा हात धरला. अवदसा, अवदसा लागली मागे तुझ्या. काहीतरी कर, नाहीतर तुझ्या अख्ख्या संसाराची राख रांगोळी होईल. ती सगळं काही संपवायला आली आहे. म्हातारी त्याचा हात आता सोडत 2 पावलं मागे गेली. त्याला काही कळत नव्हतं. एकतर तो आधीच टेन्शनमध्ये होता, त्यात तो अजून घाबरला. अवदसा? कसली अवदसा? आणि तुम्हाला कसं कळलं? त्याने विचारलं. ते नाही सांगता येणार. गाडीच्या मागच्या बाजूला वळून बघू नकोस. ती आता या गाडीतच आहे. तुझ्या अगदी मागेच बसलीये. तुला पोखरणार आहे ती. आतून बाहेरून शोषण करणारी तुझं पूर्णपणे. काहीतरी कर. देवधर्माचं काहीतरी कर, तरच वाचशील यातून. नाहीतर तुझं भविष्य खूपच भयानक आहे. म्हातारी आता मागे सरकत किंचाळायला लागली. 1-2 पावलं मागे टाकत आता डिवायडरवर गेली. त्याच्या बाजूला असलेला एक दगड तिच्या लक्षात आला नसेल आणि त्या दगडाला ठेच लागून ती पलीकडच्या रस्त्यावर अगदी उतानी पडली आणि दुसऱ्याच मिनिटाला तिच्या अंगावरून एक ट्रक गेला.
राज ते दृश्य बघू शकला नाही. त्याचं हृदय अक्षरशः तोंडाशी आलेलं. तिचं ते बोलणं आणि त्यानंतर काही क्षणात झालेला तिचा अंत त्याला अगदी हादरवून गेला होता. आर्या पूर्णपणे सुन्न झालेली. अचानक मागून हॉर्नचा आवाज आला आणि राज जरा भानावर आला. जोरजोरात मागून हॉर्नचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यांनी आता गाडी स्टार्ट केली आणि तो तिथून निघाला. ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं. त्या बिचाऱ्या बाईचा काय दोष होता, पण तरी तिचा बळी गेला. बिचारी, खूप वाईट वाटते मला, तो बोलत होता. राज, अरे मलाही वाईट वाटते, पण त्यात तुझा काही दोष नव्हता. आर्याने त्याला थोडं समजावलं. काही वेळातच आता ते घरी येऊन पोहोचले. बाहेर एक कार उभी दिसत होती. ती कार विक्रांतची होती. राजची मनस्थिती खूपच खराब होती आणि त्या बाईचे शब्द सतत त्याच्या कानात घुमत होते की ती गाडीच्या मागच्या सीटवर आहे, मागे वळून बघू नकोस. गाडी थांबवत तो गाडीतून खाली उतरला आणि त्याने मागच्या सीटवर नजर टाकली, पण तिथे कोणी नव्हतं. आर्या आणि तो दोघे आता घरात आले. विक्रांत राजच्या आई वडिलांशी बोलत हॉलमध्ये बसला होता. त्याला बघूनच आर्याच्या चेहऱ्यावर एक आनंद उमटला होता, जो ती लपवायचा प्रयत्न करत होती. पण ती गोष्ट राजच्या आईने बरोबर ओळखली होती. राज, कसा आहेस? तुम्ही हनीमूनवरून इतक्या लवकर का परत आलात? मला तसं तर काका काकूंनी सांगितलं आहे, पण तुझ्या तोंडून मला ऐकायचे. नक्की घडलं काय तिथे? विक्रांतने विचारलं. सांगीन, पण आता नको. आताच आमच्या समोरील भयानक घटना घडली आहे. मला जरा शांत होऊ दे. राज म्हणाला. बरं, तुला जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांग, काहीच प्रॉब्लेम नाही. राज आता त्याच्या खोलीत गेला. त्याने गोळ्या वगैरे घेतल्या. गोळ्या घेतल्यावर त्याला झोप लागली. आज त्याला कोणतेही वाईट स्वप्न पडलं नव्हतं. संध्याकाळी तो जागा झाला. विक्रांत घरीच होता. रात्री विक्रांत आणि राज दोघेही त्याच्या बंगल्याच्या गच्चीवर बसून ड्रिंक्स घेत होते. राजनी त्याला सगळं काही सांगितलं, अगदी जसंच्या तसं. हा मेंटल प्रॉब्लेम आहे रे, दुसरं काही नाही. आणि त्या म्हाताऱ्या बाईचं एवढं बोलणं का मनावर घेतोयस तू? बघ, दुपारी डॉक्टरच्या गोळ्या घेतल्यानंतर तुला आतापर्यंत सुद्धा काही जाणवलेलं नाही. काही काळजी करू नकोस, मी आहे. जोवर तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी इथून कुठे जाणार नाही. विक्रांतने त्याला आधार दिला होता. त्यालाही बरं वाटलं होतं. आता ते खाली आले. जेवण वगैरे झालं होतं. राज आणि आर्या दोघे बेडरूममध्ये गेले. राजने परत एकदा टॅबलेट घेतल्या आणि आता तो झोपला. मध्यरात्र झालेली. त्याचा घसा सुकून गेलेला. राज जागा झाला, पण डोळे उघडूनही काहीच दिसत नव्हतं. तो घाबरून गेला आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. तो पूर्ण विवस्त्र होता. लाईट्स गेलेले होते आणि हळूहळू त्याच्या श्वासांना ती दुर्गंधी आता जाणवू लागली. हळूहळू त्याचे डोळे त्या अंधाराला सरावले गेले आणि तितक्यात लाईट्स आले. जशी खोलीतील लाईट सुरू झाली त्याच क्षणी त्याने जे पाहिलं ते भयंकर होतं. आता ती एकटी नव्हती. तिच्याच सारख्या हुबेहूब कितीतरी स्त्रिया पूर्ण खोलीत होत्या. तो त्या सगळ्यांच्या मध्यभागी अडकलेला. त्याला शरीराची हालचाल करता येईनाशी झाली. त्याचं शरीर जणू जागीच गोठून गेल्यासारखं स्तब्ध झालं होतं. खोलीतली ती दुर्गंधी अक्षरशः त्याच्या श्वासातून पूर्ण शरीरात पसरत होती. त्याला कसं तरी होऊ लागलं आणि त्याचा श्वास कोंडून जाऊ लागला. त्याची नजर आता भिंतीवर गेली. भिंतीवर तिच्याच सारख्या कितीतरी स्त्रिया आडव्या चिकटलेल्या होत्या आणि त्याच्याकडे त्याच विकृत नजरेने बघत लाळ गाळत होत्या. त्याने तशीच नजर वर छताकडे घेतली. छतावरही अगदी तेच. सगळ्या स्त्रिया तशाच तिच्यासारख्या दिसणाऱ्या छताला देखील चिकटलेल्या होत्या. काही स्त्रिया पंख्याला उलट्या लटकलेल्या होत्या. त्या सगळ्यांची ती लाळ त्याच्याच अंगावर पडत होती आणि तो असाही असा मध्ये अडकलेला. काय करावं तेच त्याला कळत नव्हतं. त्याने डोळे बंद केले. ओरडायचं म्हटलं तर ओरडताही येत नव्हतं. त्या बायकांची ती लाळ त्याच्या डोक्यावर जागोजागी पडत होती.
तो आतल्या आत ओरडत राहिला आणि अचानक त्याने वर बघितलं. पंख्याला उलटी लटकलेली एक स्त्री वरून आता त्याच्या अंगावर पडली आणि तो दचकून जागा झाला. त्याने आजूबाजूला बघितलं. खोलीतला एक नाईट लॅम्प सुरू होता. खोलीच्या मध्यभागी तो पंख्याकडे बघतच उभा होता आणि खोलीत आता कोणीच नव्हतं. म्हणजे आता जे काही घडलं ते खरं होतं की स्वप्न हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. तो घामाने ओलाचिंब झालेला, पण त्याच्या अंगाला एक विचित्र असा वास येत होता. त्याचे केस ओले होते. चिकट चिकट असं काहीतरी त्याच्या केसांवर पडलेलं होतं. त्यांनी स्वतःच्या अंगावर बघितलं. त्याच्या अंगावर पूर्ण कपडे होते. त्याने आजूबाजूला नजर टाकली. खोलीत आर्या कुठेच दिसत नव्हती. त्याने घड्याळाकडे बघितलं. रात्रीचे 2:30 वाजले होते. ही कुठं गेली आता, असा प्रश्न त्याच्या मनात उद्भवला. तो स्वतःच्या खोलीतून बाहेर आला आणि तितक्यात बाजूच्या खोलीचं दार उघडलं गेलं. खोलीतून आर्या स्वतःचे केस नीट करत बाहेर येत होती. राज पटकन स्वतःच्या खोलीच्या आत आला आणि अंगावर पांघरून घेतलं. त्याच्या मनाला एक जबरदस्त धक्का बसला होता, कारण शेजारची खोली ही विक्रांतची होती. इतक्या रात्री आर्या त्याच्या खोलीत होती यातच त्याला काय करायचं ते कळून गेलं होतं. ती खोलीचं दार उघडून शांतपणे आत आली. शांतपणे तिने इकडे तिकडे बघितलं आणि अगदी गुपचूप बेडवर येत ती झोपी गेली. एकावर एक नुसते धक्के बसत होते, पण हे तर अनपेक्षित होतं. आर्या मला धोका देत होती. तिचं आणि विक्रांतचं अफेअर शी मला तर कल्पनाही करवत नाहीये. पण इतक्या रात्रीची त्याच्या खोलीत गेली म्हणजे यात आता कोणतीही दुविधा असायचं काही कारण नाही, हे त्याचं मन त्याला समजावून सांगत होतं. पूर्ण रात्र तो तसाच अंगावर पांघरून घेऊन जागा होता. पहाटे 5:30ला त्याचे डोळे मिटू लागले आणि तिथूनच त्याला झोप लागली. सकाळ झाली होती. माहिती नव्हतं किती वाजलेत. हळूहळू त्याने डोळे उघडले. भानावर येताच त्याला जाणवलं की आपल्याला खूप जास्त अशक्तपणा आलेला आहे. डोळे उघडून त्याने बाजूला बघितलं. आर्या खोलीत कुठेच नव्हती. घड्याळात 11:30 वाजलेले दिसत होते. जवळपास सकाळ उलटून गेली होती. अंगावरचे पांघरून बाजूला सरकवत बेडवरून तो पावलं जमिनीवर टेकवत उभा राहिला आणि त्या क्षणी त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. अगदी उभं राहायची ताकद त्याच्या अंगात शिल्लक नव्हती. तो कसाबसा उठून बेडवरती बसला आणि समोर असलेल्या आरशाकडे बघत त्याच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली. त्याने स्वतःच्या पिलोकडे बघितलं. इतका वेळ तो डोक्यावर पांघरून घेऊन झोपला होता, त्यामुळे कदाचित त्या खोलीत दुसरं कोणी आलं असतं तर त्याला ही गोष्ट लक्षात आली नसती. त्याने पिलोवर पडलेले त्याचे असंख्य केस बघितले. आरशात परत एकदा त्याने नजर टाकली आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. चाय किंवा ॲलोपेशिया जे काही म्हणतात तशा त्या विकाराच्या खुणा त्याच्या डोक्यावर जागोजागी उमटलेल्या. जागोजागी टक्कल पडल्याचे पॅच दिसत होते. खूपच भयंकर आणि किळसवाणं असं ते दिसत होतं. त्याच्या चेहऱ्यावर, गालावर अजून तरी ते पांढरे डाग पडलेले नव्हते, पण त्याचा चेहरा एकूणच काळवंडल्यासारखा झाला होता. तिची ती किंकाळी ऐकून आता खोलीचे दार उघडून विक्रांत, आर्या आणि राजचे आई वडील चौघे खोलीत आले. त्यांनी राजकडे नजर टाकली आणि ते चौघेही शॉक झाले. त्याच्या आईच्या डोळ्यातून पाणीच निघालं. तो अक्षरशः विद्रूप दिसायला लागला होता. आई, हे बघ काय झालं, हे बघ कसा होतो मी आणि काय अवस्था झाली माझी. आणि तितक्यात खोलीच्या कोपऱ्यात उभी ती स्त्री तेव्हा दिसली. तो जोरात किंचाळला. आता त्याच्या मनात भीतीसोबतच क्रोध प्रचंड प्रमाणात भिनला होता. अगं अवदसे, का मागे लागलीस माझ्या? काय बिघडवलं मी तुझं? तो आता शिव्या देत होता, पण त्या कोपऱ्यात तर कोणीच नव्हतं. त्याची अवस्था आता पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. आई त्याच्या जवळ आली आणि कसं त्याला शांत केलं. तो रडत होता. आई त्याला शांत करत होती. थोड्या वेळात तो जरासा नॉर्मल झाला. त्याला काहीतरी खायला घालून त्या गोळ्या देण्यात आल्या
तो परत एकदा पलंगावर झोपी गेला. कसला विचार करते आहेस तू? बाबांनी आईला विचारलं. ती बराच वेळ शांत बसून होती. मला वाटते आता गुरुजींना इथं बोलवून घ्यावं लागेल. राजसोबत जे होतंय ते नॉर्मल नाहीये. करणी केली असेल कोणीतरी. आई म्हणाली. माझा तर या गोष्टींवर विश्वास नाही, पण आता माझाही विश्वास बसायला लागला आहे. तू त्यांना आजच बोलावून घे. मी फोन केला होता. ते नागपूरला गेलेत. उद्या संध्याकाळपर्यंत परत येतील. तिथून आल्यावर त्यांना लगेच येता येणार नाही. मग ते परवा सकाळी नक्की येतील. मला विश्वास आहे तेच राजला या संकटातून सोडवतील. नक्कीच यामागे काहीतरी आहे, एवढं नक्की. आई म्हणाली. बाबांनी पण तिच्या या निर्णयाला सहमती दर्शवली. इतक्यात खोलीचे दार वाजले. कोण आहे? आईने विचारलं. दार उघडून आर्या आत आली. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणूनच आले होते. बोल ना. आई, मला वाटतं मी काही दिवस माझ्या माहेरी जाऊन राहावं. सध्या जे काही घडते या घरात मला नाही वाटत इथे या अवस्थेत. जर मी अजून काही वेळ राहिले तर मलाच वेड लागेल. प्लीज समजून घ्या. मी काही त्याची साथ सोडत नाहीये, पण त्याची साथ देण्यासाठी मला आधी व्यवस्थित नॉर्मल राहणं गरजेचं आहे. ती म्हणाली. ठीक आहे, कधी जायचंय तुला? आईने विचारलं. मी सामान पॅक केलं आहे, आताच निघते. अगं संध्याकाळची वेळ आहे, अशी कुठे जातेस एकटी? आई म्हणाली. विक्रांत भाऊजी मला सोडतील असं ते म्हणालेत, कारण तेही निघालेत. बरं, तो असेल तर हरकत नाही, तू जा. आई म्हणाली. ती खोलीतून बाहेर निघून गेली. आई आणि बाबा देखील तिच्या मागे खोलीतून बाहेर आले. तिचं सामान तयार होतं. जणू ती निर्णय घेऊनच आली होती. काकू, मी तिला सोडतो तिच्या घरी. शक्य झाल्यास तिकडे फोन करू नका. मी आर्या वहिनींना पण म्हणालो की शक्यतो त्यांच्या घरी कसलीच वाच्यता करू नका. उगाच गैरसमज वाढतील. दुसरे काही होणार नाही यातून. त्यांना त्यांच्या घरी सोडून मग मी एअरपोर्टवर जाईन. मला उद्यापर्यंत बँगलोरला पोहोचायचंय. 3-4 दिवसात मी परत येईन. काही लागलं तर कधीही फोन करा, विक्रांत म्हणाला. असं म्हणून विक्रांत आणि आर्या दोघेही तिथून निघून गेले. राजच्या आईला संशय येत होता. आताच्या घडीला ती काहीच करू शकत नव्हती. तो झोपेत रडायचा, ओरडायचा, किंचाळायचा. खोलीतून त्याचे आवाज बाहेरपर्यंत ऐकू यायचे. त्याची आई सोडली तर तो कोणाच्यानेच ऐकत नव्हता. पूर्णपणे हारला होता. ती जी कोणी होती तिने त्याचं आयुष्य अक्षरशः पुढच्या 24 तासात नरक करून ठेवलं होतं. आई आणि बाबा घरात आता दोघे आणि त्यांचा विश्वासू नोकर एवढेच जण होते. खोलीच्या आत बंद. राज आता झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे झोपला होता. आर्याला तिथून जाऊन 24 तास उलटून गेले होते, पण त्यानंतर तिने एक साधा फोनही करून विचारपूस देखील केली नव्हती. आणि तितक्यात आईचा फोन वाजला. स्क्रीनवर राघव हे नाव पाहताच आईला जरा बरं वाटलं. आईने फोन उचलला. राघव, बोल. गुरुजी आले का? आईने विचारलं. हो मावशी, गुरुजी आले आहेत. मी त्यांना सगळं काही सांगितले राजबद्दल. तेच सांगायला फोन केला होता. गुरुजी आणि आमची काही शिष्यमंडळी तुमच्या घरी यायला निघालीत. मी सुद्धा सोबत येतोय, राघव म्हणाला. गुरुजींचा तो सगळ्यात जवळचा शिष्य होता. राघवची आई त्या गुरुजींची शिष्या होती. खरं तर ते तिचे लांबचे मामा होते. तिला या गोष्टी खूप आधीपासूनच लगेच जाणवायच्या, पण गुरुजींनी तिला अनुग्रह दिला नव्हता. त्याचं कारणही त्यांनी तिला कधी सांगितलं नव्हतं. पण आता ते येणार आहेत हे ऐकून तिला जरासा धीर वाटला. त्यांच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय साधी होती. याहीपेक्षा भयंकर अशा पिशाच्य बाधा झालेल्या लोकांना, त्यांना त्यातून बाहेर काढल्याचं राजच्या आईने याआधीही बघितलेलं होतं. त्यामुळे ते राजला नक्कीच परत अगदी आधीसारखं करतील याची तिला खात्री होती. अर्ध्या तासातच बंगल्याच्या गेटमधून 2 गाड्या आत येताना दिसल्या. राजच्या आईने नोकराला सांगून दार उघडलं. पहिल्या गाडीतून 4 जण खाली उतरले. मध्यमवयीन पुरुष होते सगळे. सगळ्यांच्या अंगावर पांढरी वस्त्र होती. दुसऱ्या गाडीतून तसेच कपडे घातलेले 3 जण खाली उतरले. त्यात एक वृद्ध व्यक्ती. चेहऱ्यावर तेज होतं. दाढी वाढलेली होती.
हाताभोवती एक माळ गुंडाळलेली होती. ते नाही म्हटलं तरी 90 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे वाटत होते. ते 7ही जण बंगल्याच्या आत आले. राजच्या आईने पाहिले तर त्या वृद्ध व्यक्तीच्या पायांना हात लावत आशीर्वाद घेतला. तोंडातल्या तोंडात ते कसले तरी मंत्र म्हणत होते आणि तिला त्यांनी आशीर्वादही तसाच अगदी शांतपणे दिला. त्यांना बंगल्यात पाऊल ठेवताच लक्षात आलं होतं की इथे काहीतरी वावरते, काहीतरी विचित्र. राज कुठे आहे? त्यांनी हा एकच प्रश्न विचारला. वरच्या खोलीत आहे. त्याला बंद करून ठेवले कालपासून. त्याचं वागणं खूपच जास्त बदललंय. राघव, तू चल माझ्याबरोबर. बाकी तुम्ही सगळ्यांनी बंगल्याच्या प्रत्येक भागाची चाचपणी करा. इथे मला खूप नकारात्मकता जाणवते आहे. बंगल्याच्या सगळ्या भागात जाऊन व्यवस्थित पाहणी करा. अगदी अंगणात आणि मागच्या बाजूच्या अंगणात देखील जाऊन या. तोवर मी राजशी जरा बोलून येतो, गुरुजी म्हणाले. राजचे आई बाबा आता राघव आणि गुरुजींबरोबर वरच्या मजल्यावर आले. ते खोलीच्या जवळ येत गुरुजींनी राजच्या आईला आणि वडिलांना इथेच थांबायला सांगितलं. खोलीचं दार बाहेरून कडी लावून बंद केलेलं. राघवने कडी उघडली आणि राघव बरोबर ते आत गेले. आत शिरताच त्यांनी आतून दार बंद करून घेतलं. गुरुजी आता आलेत म्हटल्यावर सगळं काही नीट होईल. राजच्या आईला आता विश्वास वाटत होता. त्यांच्या मात्र येण्यानेच बंगल्यातली नकारात्मकता धूसर झालेली. आत शिरताच त्यांनाही तिथं विचित्र अशा कशाचा तरी वावर जाणवू लागला. कसा आहेस राज? राज पलंगावर बसलेला. त्याची नजर आरशात होती, स्वतःकडे रोखलेली. त्यांच्या आवाजाने तो दचकला आणि त्यांनी त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा त्याला क्षणभरातच दिलासा देऊन गेली. 15 वर्षांपूर्वी तो लहान होता. त्यावेळी त्याने एकदा त्यांची भेट घेतली होती, रत्नागिरी येथील त्यांच्या आश्रमात. तो पलंगावरून उठून आता त्यांच्या जवळ आला. त्यांच्या पायांना हात लावत त्याने आशीर्वाद घेतला. गुरुजी, प्लीज मला वाचवा. ती बाई मला सोडणार नाही. माझा जीव घेईल ती. 1 मिनिट, तू थांब जरा, शांत हो. त्याच्या कपाळाकडे बघत त्यांनी नजर स्थिर केली. त्यांना एक सिद्धी प्राप्त होती. सिद्धीनुसार ते एखाद्याच्या कपाळावर नजर लावल्या लावल्या त्याचं भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं काही जाणून जायचे. पण आज हे काय होतंय? मला याच्या कपाळाच्या रेषा पाहूनही काहीच उमगत नाहीये. याचा भूतकाळ फक्त मला दिसतोय, पण याचा वर्तमान आणि भविष्य मला दिसतच नाहीये. हे असं का होतंय? माझी सिद्धी बोथट झाली की आणखी काही? ते मनातल्या मनात विचार करत होते. अखेर त्यांनी तो प्रयत्न सोडला. आता त्यांनी राजला समोरच असलेल्या खुर्चीवर बसायला सांगितलं. गुरुजींनी राघवला सांगून बाजूच्या 2 खुर्च्या त्याच्या जवळ आणून ठेवल्या. आता गुरुजी आणि राघव दोघेही राजच्या समोर बसले. आता नीट सांग, नक्की काय होतंय आणि कधीपासून होतंय हे सगळं? गुरुजी म्हणाले. राजनी आता त्यांना सगळं काही सांगायला सुरुवात केली आणि हनीमूनच्या त्या रात्रीपासून ते आतापर्यंतचं सगळं काही त्यांनी गुरुजींना सांगितलं. जसजसा तो एक एक प्रसंग सांगत होता, गुरुजींच्या चेहऱ्यावर एक विचित्र असा भाव उमटू लागला होता. तो जे काही सांगत होता ते राघव एका नोटपॅडवर लिहून घेत होता. त्यांनी राघवला कसला तरी इशारा केला. राघवने सोबत आणलेल्या पिशवीतून एक पुडी बाहेर काढली आणि त्या पुडीत भरलेली उदी गुरुजींनी मुठीत घेतली आणि ते जागचे उठले. आता ती उदी त्यांनी हातात घट्ट दाबून धरली आणि ते आता खोलीच्या प्रत्येक भागात फिरू लागले. थोडी थोडी उदी ते प्रत्येक भागात टाकत होते. आता त्यांचं पूर्ण खोलीत फिरून झालेलं. ते आता राजच्या जवळ आले आणि त्यांनी ती उदी त्यांच्या मस्तकावर फासली. ती उदी त्याच्या मस्तकावर फासल्या क्षणी तो विचित्र डोळे फिरवत जागीच त्या खुर्चीतच बेशुद्ध झाला. राघवने त्याला खुर्चीवरून उचलत आता पलंगावर आडवं केलं. गुरुजी त्याच्या जवळ आले आणि त्याच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला. त्याचे डोळे बघितले, त्याचे कान बघितले, त्याच्या हाताची बोट, हाताची नखे, पायाची बोटे, पायाची नखे
सगळ्याचं त्यांनी अगदी अवलोकन केलं. राघवला इशारा करत त्यांनी आणखी थोडी उदी मुठीत घेतली. कसला तरी मंत्र तोंडातल्या तोंडात म्हणत त्यांनी ती उदी अगदी दक्षिण दिशेला असलेल्या खोलीच्या कोपऱ्यात जाऊन उधळली. त्यांना त्या कोपऱ्यातच काहीतरी जाणवलं. 2 पावलं मागे येत आता ते त्या कोपऱ्यात नुसते बघत राहिले. हवेत उधळलेली उदी जसजशी जमिनीवर पडत होती तसतसं भिंतीवर उमटलेली काळी सावली त्यांना दिसून येत होती. हळूहळू आता त्यांना हा प्रकार काय आहे ते समजू लागलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर इतकं गांभीर्य आजपर्यंत राघवने कधीच बघितलं नव्हतं. राघव आणि गुरुजी आता दोघेही खोलीतून बाहेर आले. राजचे आई वडील दोघेही अजूनही बाहेर उभे होते. खोली बाहेरून कडी लावून बंद केली. सुमे, सुमे, जरा चहा कर. खूप बोलायचं आहे तुझ्याशी. वेळ लागेल. मला समजलाय हा प्रकार नक्की काय आहे, गुरुजी म्हणाले.